माहेरून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला दोरीने बांधून चटके दिल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे घडली आहे। या प्रकरणी पतीसह 2 नंदा यांच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। राज्यामध्ये सध्या वैष्णवी हगवणे प्रकरण तापलेले असतानाच फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे विवाहितेला माहेरून पैसे आणण्याची मागणी करत दोरीच्या साहाय्याने बांधून मारहाण करत हातपायाला वीज शोल्डरने चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे। चौकावाडी येथे राहणाऱ्या हिना शेख यांचे 8 वर्षांपूर्वी अजीम शेख याच्यासोबत लग्न झाले होते। तेव्हापासून अजीम शेख हिना यांना माहेरून पैसे आणण्याची मागणी करत होता आणि शिवीगाळ तसेच मारहाण देखील करत होता। 2 वर्षांपूर्वीच अजीम याने विवाहिता गर्भवती असताना मारहाण करत जखमी केले होते। यात विवाहितेचे बाळ देखील दगावले होते। त्यानंतरही मारहाणीच्या घटना सतत सुरू होत्या। यातच आता हिनाच्या माहेरी लग्न असल्यामुळे वडील तिला घेण्यासाठी आले असता हिना एका खोलीत डांबून ठेवलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली। यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी हिना यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती आणि 2 ननंद यांच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महावीर जायस्वाल, एमसीएन न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। पोलीस ठाणे फुलंब्री हद्दीत चौका या गावी एक विवाहिता त्यांचं लग्न होऊन 8 वर्ष झाले होते। त्यांना एक मुलगा आहे 5 वर्षाचा। तर त्यांना त्यांचे पती, ननंद, 2 ननंदा, सासू सासरे, दीर हे नेहमी माहेरून पैशाची मागणी, पैसे आण म्हणून अशी मागणी करून नेहमी मारहाण करीत असे। दिनांक 25 मे रोजी संध्याकाळी सदर विवाहितेनं तिचे 2 नंदा, नवरा, सासू सासरे, दीर यांनी हातपाय बांधून चटके दिले त्या शोल्डर गनच्या साहाय्याने आणि शिवीगाळ करून मारहाण केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे वडील आल्यानंतर तिने ते वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन फुलंब्री येथे येऊन गुन्हा दाखल केलेला आहे। तर सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी पती, ननंद आणि सासू सासरे यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे।